नमस्कार. मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण अंडा पराठ्याची रेसिपी बघणार आहोत. तसं तर अंडा पराठा भरपूर प्रकारे केला जातो, पण आज आपण अगदी सोपी अशी रेसिपी बघणार आहोत आणि थोडीशी वेगळी. अगदी खुसखुशीत अशा अंडा पराठ्याची रेसिपी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे अंडा पराठ्यासाठी आपण स्टफिंग तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे 6 उकडलेली अंडी घेतली आहेत. आता ही अंडी बारीक किसणीने छान किसून घ्यायची आहेत, कारण मग किसलं ना की पराठा लाटायला अगदी सोपं जातं आणि स्टफिंग अगदी छान होतं. तर आता आपण सगळी अंडी अशा प्रकारे किसून घेणार आहोत. इथे सगळी अंडी किसून झालेली आहेत आणि आता त्यात आपण बाकीचं साहित्य घालून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता, तो घालून घेते. आता आपण कोरडे मसाले घालून घेऊयात. तर अर्धा चमचा हळद घालते. त्याच चमच्याने आपण लाल तिखट घालून घेतोय. इथे मी 2 चमचे तिखट घालून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट हे कमी जास्त करू शकता. आता तिखट घालून झाले, थोडंसं आपण त्यात धना-जिरा पावडर म्हणजे अर्धा चमचा धने जिरे पावडर घालून घेऊयात. सोबतच इथे काळी मिरी पावडर घालून घेते अर्धा चमचा. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण घातलं तर चव आणखीन छान येईल. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊयात. अगदी रोजच्या वापरातलेच मसाले आहेत. आणि आता हे सगळं मिश्रण छान आपण एकजीव करून घेऊयात. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपलं अंडा पराठ्याचं स्टफिंग तयार होईल. आणि हलकंसं त्याला हाताने आपण छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे ते छान एकजीव होईल. आता हे स्टफिंग तयार झालेलं आहे आणि मी पराठ्यासाठीचं कणिक आधीच मळून ठेवलेलं आहे. आपण चपातीचं कणिक मळतो त्याचप्रमाणे रेग्युलर कणिक इथे मळून घेतलेलं आहे. लगेच पराठा करायला घेऊयात. तर इथे मी पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याला कोरडं पीठ लावून आपण छोटंसं पुरीच्या आकारात लाटून घेऊयात. आणि आता त्यात आपण लगेच स्टफिंग भरूयात. तर स्टफिंग अति जास्तही नाही आणि खूप कमीही नाही, असं मध्यम आपण स्टफिंग इथे भरून घेणार आहोत. आपण आलू पराठा करताना जसं स्टफिंग भरून गोळा तयार करून घेतो, त्याचप्रमाणे आपण इथे स्टफिंग भरून गोळा तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, स्टफिंग मध्यभागी ठेवल्यानंतर छान याचे काठ कणकेचे वर उचलत न्यायचे आहेत आणि छान त्याला असं गोल गोल फिरवत आपण वर अगदी काठाने त्याचं तोंड आपण घट्ट बंद करून घेणार आहोत. आणि उरलेलं कणिक जर कमी असेल तर ते साईडलाच आपण चिकटवून घेणार आहोत. आणि आता हा गोळा पराठ्याचा तयार झालेला आहे. त्याला आपण पीठ लावून घेऊयात आणि त्याला आता अगदी हलक्या हाताने छान लाटून घ्यायचं आहे. स्टफिंग भरून गोळा नीट तयार झाला ना तर पराठा लाटताना अजिबात फाटत नाही. आणि पराठ्याचं कणिक मळताना खूप घट्ट मळायचं नाही आहे, हलकंसं मऊसर म्हणजे सैलसर ते मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पराठा हा लाटताना फाटत नाही, कणकेला छान असा वाक येतो. तर अगदीच बारीक लाटायचं नाही आहे, मध्यम आपण पराठा इथे लाटून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, अजिबात पराठा हा लाटताना फाटत नाही आहे आणि आतलं स्टफिंगही बाहेर निघालेलं नाही आहे. तर आता आपण लगेच पराठा भाजून घेऊयात. इथे तवा छान तापलेला आहे आणि आपण त्यावर पराठा घालून घेतलेला आहे. आणि गॅसची फ्लेम मात्र आपल्याला कमी ठेवायची नाही आहे, हाय फ्लेमवर पराठा हा भाजून घ्यायचा आहे. आता पराठ्याचा वरचा रंग बदलला की आपण त्याला लगेच पलटवून घेऊयात. आणि आता मात्र एक बाजू त्याची अगदी व्यवस्थित होऊ द्यायची आहे. आणि आता एक बाजू व्यवस्थित झाली की त्याला आपण तेल लावून घेऊयात. तेल लावताना मात्र गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे, नाहीतर मग पराठा खूप करपू शकतो. आता मस्त चारी बाजूने पराठ्याला छान तेल लावलं की नंतर आपण त्याला पुन्हा पलटवून घेऊन त्याच्या दुसऱ्या बाजूलाही छानसं तेल लावून घेणार आहोत. तर बघा, अगदी मस्त खुसखुशीत असा पराठा भाजला गेलेला आहे आणि खूप चवीला सुरेख लागतो. मुलं खूप आवडीने खातात हा पराठा. बघा, मस्त खरपूस असा पराठा भाजलेला दिसतोय आणि आपण त्यात जे स्टफिंग भरलेलं आहे ते उकडलेल्या अंड्यांचं आहे, त्यामुळे पराठा छान असा पौष्टिक आणि चवीलाही भारी तयार झालेला आहे. आपण आता पुन्हा एक पराठा भाजून घेऊयात. तर बघा, इथे आपण दुसरा पराठाही भाजून घेऊयात. खूप छान लागतात हे पराठे चवीला आणि आपण मुलांच्या टिफिनसाठी हे पराठे देऊ शकतो किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी संडेला हा पदार्थ आपण करू शकतो. आणि पौष्टिक तर आहे, शिवाय पोटभरीचाही आहे. तर नाश्त्यासाठी म्हणा
किंवा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय हा असू शकतो। तर आता आपण दुसरा पराठाही छान असा भाजत आलेला आहे। आपण त्यालाही दोन्ही बाजूने व्यवस्थित तेल लावून घेऊयात आणि असा खरपूस पराठा खूप कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होतो बघा। मस्त दिसतोय ना। तर इथे आपले सगळे पराठे भाजून तयार झालेले आहेत आणि अगदी झटपट सोपी अशी रेसिपी आहे, पण चवीला खूप भारी लागते। तर एकदा या प्रकारे अंडा पराठा नक्कीच करून बघा। तुम्हाला जर अंडा पराठ्याची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अगदी छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील। तर पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।